खोपोली येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय संघटनेच्या वतीने भव्य रथयात्रा व बाईक रॅली उत्साहात पार पडली। या उपक्रमाचे सलग 5वे वर्ष असून खोपोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाची सुरुवात शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हिरे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, बांधकाम सभापती अनिल सानप, नगरसेविका सुवर्णा मोरे, ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ व सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा फुले विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यानंतर रथयात्रा व बाईक रॅलीला सुरुवात झाली। श्री प्रमोद गायकवाड व सौ. वर्षा मोरे यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले। त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि प्रेरणादायी रंगत लाभली। ही रॅली शिळफाटा येथून खोपोली बाजारपेठ मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचली। तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। जय भीम आणि जय ज्योती अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले। कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला। समाजात समता, बंधुता आणि मानवता यांचे विचार रुजविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। कुमार ऋत्वा संकपाळ या अवघ्या 8 वर्षांच्या मुलीने महात्मा फुले यांच्याविषयी दिलेली माहिती विशेष उल्लेखनीय ठरली। यावेळी खोपोलीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे उभारण्याची मागणीही करण्यात आली। या मागणीस बांधकाम सभापती अनिल सानप यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कौन्सिल बैठकीत विषय मांडण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमासाठी खोपोली पोलीस ठाणे व खालापूर तहसील कार्यालयाने विशेष सहकार्य केले। पोलीस निरीक्षक सचिन हिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीचे नियोजन अत्यंत सुरळीत पार पाडले। कार्यक्रमात मोठ्या संख्येने महात्मा फुले अनुयायी व नागरिक उपस्थित होते। शेवटी महात्मा फुले समन्वय समितीच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले। तसेच मिरवणुकीसाठी रथ उपलब्ध करून दिल्याबद्दल शाहिद शफी शेख व इरफान शफी शेख यांचे विशेष आभार मानण्यात आले। माझे नाव ऋत्वा प्रशांत संकपाळ, माझ्या शाळेचे नाव शिशु मंदिर कर्जत। स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊन चंदन, स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊन चंदन, महात्मा ज्योतिबा फुलेंना माझे त्रिवार वंदन, माझे त्रिवार वंदन। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी एका माळी कुटुंबात झाला। त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले। महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली। तसेच दलित गोरगरीब यांना न्याय मिळावा यासाठी सत्यशोधक समाजसेवेची स्थापना केली। ज्यांच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले, ज्यांच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले, ते ज्ञानदाते, ते विद्यादाते, क्रांतिक सूर्य महात्मा फुले, क्रांतिक सूर्य महात्मा फुले। शेवटी एवढंच म्हणेन, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध खचले, इतके अनर्थ एका अविद्याने केले। 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंनी अखेरचा श्वास घेतला। आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करणाऱ्या या महान अशा समाज सुधारकास माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। ज्योतिराव फुले यांची आज 199वी जयंती आहे। या जयंतीसाठी आपण सर्व आम्ही खोपोलीकर या माध्यमातून जमून रथयात्रा व बाईक रॅली जी संपन्न झालेली आहे, या बाईक रॅली आणि रथयात्रेसाठी आम्ही खोपोलीकर म्हणून समस्त खोपोलीतल्या जनतेने सहभाग घेतला। त्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो। आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना गुरु मानलं ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, तसंच छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचा आराध्य देव म्हणून आपण त्यांना संबोधतो, यांची समाधी शोधून त्यांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचवले ते महात्मा ज्योतिराव फुले। अशा या महात्मा ज्योतिराव फुले यांचं खोपोलीमध्ये कुठेही स्मारक नाही आहे। तर एक खोपोलीकर म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही त्यांच्याकडे म्हणजे खोपोली नगर परिषदेकडे एक मागणी करत होतो की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक पूर्णाकृती स्मारक आहे मोरे ह्या ठिकाणी आहेत आणि ते बघून खूप आनंद वाटला।
साक्षात क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंच्याच आम्ही युगामध्ये आहोत की काय असा तो भाग झाला. सर्वात महत्त्वाचं की 1830 1827 ते 1890 हा क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंचा काळ आहे. आपण अनेक संबोधना त्यांना देतो की जाती निर्मूलन, स्त्री शिक्षण, समाज सुधारणा, म्हणजे अशा पद्धतीने आपण त्यांना संबोधन देतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी इसवी सन 9व्या शतकापासून ते 2000 शतकापर्यंत जे अंधश्रद्धात्मक रूढीचे संस्कार निर्माण झाले मानवी जीवनावरती, ते सावित्रीमाई आणि क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी संपूर्णपणे बदलले गेले आणि मानवतावादी संस्कार सर्व मानवजातीला दिलेले आहेत. आज आमचं कर्तव्य काय आहे तर खरोखरच फक्त जयंती उत्सव साजरे न करता आमच्या समाजामधील तरुण तरुणींना आम्ही योग्य दिशा म्हणजे मानवतावादी योग्य दिशा कशी देऊ शकू याच्यावरती आम्ही विचार केला पाहिजे. आणि जे आमचे हे थोर पुरुष आहेत क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार आहेत हे विचार आम्ही आमच्या समाजावरती प्रभावित केले पाहिजेत, त्यांना ते दिले पाहिजेत आणि आमच्या तरुण तरुणींना समाजाला एक चांगली योग्य ऊर्ध्वगामी अशी दिशा दिली पाहिजे. तर या ठिकाणी क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार. खऱ्या अर्थाने आम्ही खोपोलीकर म्हणून आमच्या जे काही समन्वयकांची जी मागणी की या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा लावावा, त्याची मागणी नक्कीच त्याची जी मागणी ती पूर्ण करण्याने ते सभागृहामध्ये जे काही त्यांना स्वीकारायला लागेल या ठिकाणी मी सर्वांच्याच वतीने या ठिकाणी अभिवाचन देतो. शेवटी ते झालं तरच या खऱ्या अर्थाने ह्या जयंतीला खऱ्या अर्थाने ते सार्थकी ठरेल आणि नक्कीच ती मागणी लवकरात